मुंबई पुणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। आता मी पुण्यातील वेधशाळेत आहे आणि माझ्या मागे या स्क्रीनवर सॅटेलाइटचं लाईव्ह इमेज आहे। राज्याची पावसाची स्थिती काय आहे ते सांगतायत। संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। माझ्यासोबत सध्या पुणे IMDचे सायंटिस्ट सानप सर आहेत। सर, हवामान खात्याकडून पुढील येणाऱ्या दिवसात काय अंदाज वर्तवला जात आहे आणि लोकांनी काय काळजी घ्यायला हवी? राईट, मध्य पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र काल तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय। मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि एक द्रोणी रेषा जी उत्तर कोकण ते केरळापर्यंत आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीबरोबरच मध्य महाराष्ट्राचे जे घाट माते आहेत तिथे जास्त पाऊस पडताना दिसतोय आणि प्लेन एरियाजमध्ये सुद्धा आपल्याला संततधार किंवा कंटिन्युअस पाऊस पडताना गेल्या 24 तासांमध्ये दिसून येतोय। सर, हे लाईव्ह सॅटेलाइट इमेजेस काय सांगतायत, कशा पद्धतीने तुम्ही समजवाल? येस, जसं मी सांगितलं की जी द्रोणीय रेषा आहे तर इथं आपण बघू शकतो की जो किनारपट्टीचा प्रदेश आहे त्याच्या जस्ट बाजूला आपण कंटिन्युअस क्लाउडिंग्स आपल्याला दिसत आहेत कोकण किनारपट्टी ते केरळापर्यंत आणि पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आहे तिथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मान्सूनचे वारेसुद्धा सक्रिय झालेले आहेत आणि म्हणूनच कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील सुद्धा काही जिल्हे आणि विदर्भातील काही प्रदेशांमध्ये आता कंटिन्युअस पाऊस पडताना दिसतोय। सर, असा हा पाऊस पुढे किती दिवस असा सुरू राहणार आहे? मुंबई, आपण बघतोय मराठवाडा। येस, येणारे 2 दिवस कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट दिला गेलेला आहे, म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही किनारपट्टीच्या प्रदेशांसाठी आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जे घाट माते आहेत त्यांच्यासाठी रेड अलर्ट दिला गेलेला आहे, तिथे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि प्लेन एरियाज जो आहेत तिथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे, तिथे रेड अलर्ट आत्ता तरी नाही आहे आणि त्यानंतरचे 2 ते 3 दिवस जे आहेत ते ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे, म्हणजेच येणारे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याची तीव्रता थोडीशी कमी होताना आपल्याला दिसते। मराठवाड्याचा जर विचार केला तर तिथे आज ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि उद्यापासून येलो अलर्ट आहे। विदर्भामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे आणि उद्या येलो अलर्ट आहे, नंतर पाऊस कमी होताना दिसतोय। अर्थात म्हणजे संपूर्ण राज्य हे आता पावसाने व्यापलेलं आहे, पूर्ण ढगाळ वातावरण असं म्हणता येईल? हां, बहुतांश महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशामध्ये आता ढगाळ वातावरण असून बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडताना दिसतोय। म्हणजे पुढील 2 दिवस असाच पाऊस पूर्ण राज्यभरात सुरू राहणार आहे? नक्कीच। जर आपण इथं बघितलं तर बऱ्यापैकी अनेक ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आपल्याला दिसतंय। या मॅप्सवरून आपल्याला कळू शकतं की या सगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे। मुंबई असेल, त्याचबरोबर मराठवाडा असेल, या भागामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे। तर इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस असं ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर आज ज्या पद्धतीने मुंबईत पाऊस सुरू आहे, मराठवाड्यात आहे, पुण्यात देखील पाऊस आहे, असाच पाऊस पुढील 2 दिवस या ठिकाणी राहणार आहे असं हवामान खात्याकडून या ठिकाणी वर्तवलेलं आहे। जर आपण बघितलं तर हे लाईव्ह दृश्य बरंच काही सांगून जात आहेत, त्यामुळं लोकांनी 2 दिवस पाऊस असाच राहणार आहे याची काळजी घ्यावी आणि त्याच पद्धतीने आपल्या कामानिमित्ताने बाहेर पडावं। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।